शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, काय मित्रांनो, कापूस विकला की नाही? अजून कोणी कोणी कापूस ठेवलेला आहे? चला शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव. तसेच तेलंगणातून सुद्धा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बातमी आलेली आहे. ती बातमी सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर विनंती आहे, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर विनंती आहे शेतकरी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ कुठून बघताय तर कमेंट करून सांगा आणि मी तुमचे धन्यवाद पण देतो. इतक्या दिवसापासून तुम्ही माझे व्हिडिओ रोज बघताय त्याबद्दल. सुरुवात करतोय, व्हिडिओ पूर्ण बघा. तेलंगणा राज्यात कापूस बियाणांची कमतरता, बोगस बियाणांचा शिरकाव होण्याची भीती व्यक्त. तुम्ही कापसाच्या बॅग खरेदी केल्या का? कमेंट करा. मित्रांनो, तेलंगणा राज्यात यंदा कापूस लागवड वाढण्याचा अंदाज आहे. कापूस बियाणांची मागणी वाढून 1,07,00,000 पाकिटावर पोहोचण्याचा अंदाज आहे. मात्र वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी बियाणांचा पुरेसा साठा नाही. मागणीच्या तुलनेत केवळ निम्म्या बियाणांचा पुरवठा असल्याचे उद्योगाचा दावा आहे. त्यामुळे बोगस बियाणाचा शिरकाव बाजारात होऊ शकतो, अशी भीती बियाणे उद्योगाने व्यक्त केली. तेलंगणात कापूस हे पारंपरिक पीक आहे. तेलंगणात पेरणीयोग्य क्षेत्रापैकी तब्बल 40% क्षेत्रावर कापसाचे पीक घेतले जायचे. मात्र गेल्या काही वर्षात कमी भाव, कीड रोगाचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांनी कापसाकडे पाठ फिरवली होती. मात्र मागील 3 हंगामात शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला. चालू हंगामातही हमीभावाने तेलंगणात सर्वाधिक खरेदी झाली होती. त्यामुळे तेलंगणातील शेतकरी पुन्हा कापसाकडे वळत आहे. कडधान्य, मका, सोयाबीन आणि हळद उत्पादक शेतकरी आता कापूस पिकाकडे वळले आहे. 18,00,000 हेक्टरवर कापसाची लागवड. तेलंगणात 2024च्या हंगामात 18,00,000 हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. तर यंदा 20,50,000 हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे कापूस बियाणांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्रावर कापूस लागवडीसाठी 1,07,00,000 बियाणे पाकिटाची आवश्यकता आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत 15% साठा ठेवणे गरजेचे आहे, असे तेलंगणा कृषी विभागाचे म्हणणे आहे. तेलंगणातील एकूण बियाणे उपलब्धतेचा विचार केला तर एकूण मागणीच्या केवळ अर्धाच पुरवठा आहे. त्यामुळे तेलंगणातील शेतकऱ्यांना पेरणीच्या तोंडावर पुरेसे बियाणे मिळेल की नाही याबाबत शंका असल्याचे उद्योगाचे म्हणणे आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दावा केला की 2,40,00,000 कापूस बियाणे पाकिट उपलब्ध करण्याचे काम सुरू आहे. पण वाहतूक आणि पुरवठा साखळीमुळे थोडेसे अडथळा आहे. बोगस बियाणांची भीती. शेतकऱ्यांची कापूस बियाण्यांना मागणी वाढणार आहे, पण त्या तुलनेत पुरवठा कमी आहे. पेरणी सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीसाठी झुंबड उडेल, पण मुळातच पुरवठा कमी असल्याने काही असामाजिक घटक शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारू शकतात. त्याला आळा घालण्यासाठी तेलंगणा कृषी विभागाने कडक पावले उचलावीत, असे बियाणा उद्योगाने म्हटलेले आहे. वळूया मित्रांनो ताज्या कापसाच्या बाजारभावाकडे. मित्रांनो, सिंधी सेलू या ठिकाणी 130 क्विंटल कापसाची आवक जास्तीत जास्त 7,850चा दर चालू आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती परभणी 150 क्विंटल कापसाची आवक जास्तीत जास्त 7,895 रुपयाचा दर चालू आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती सावनेर 600 क्विंटल कापसाची आवक जास्तीत जास्त 7,400 रुपयाचा दर चालू आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती अमरावती 115 क्विंटल कापसाची आवक जास्तीत जास्त 8,050 रुपयाचा दर चालू आहे. त्यानंतर मित्रांनो, गंगाखेड परभणी खाजगी बाजार जास्तीत जास्त 7,850 रुपयाचा दर कापसाला सध्या चालू आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती किल्ले धारूर या ठिकाणी बीड या ठिकाणी खाजगी बाजार 7,700चा दर चालू आहे. तर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे कापसाला जास्तीत जास्त 7,905चा दर चालू आहे. नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.